इथं नाही चरायचं जायचं म्हणतो तर कुठं जायचं डोक्यात आहे? इजापूरला जायच. अरे देवा, इजापूरला? अरे तिथं लय लांब आहे. मी आता कावा गेलो नाही बा तिकडं. मग तर तू चलच तात्या. हा. अरे तिकडे लय चारा मिळेल मेंढ्यासनी खायला. येतो येतो. बरं मला जमल ना व? अरे मेंढ्या चारायचं म्हणजे काय सोपं काम नाही तात्या. कुणाच्या रानात घुसत्यात, कुणाच्या जागत घुसत्यात. त्यासनी वळणावर आणायला लागतंय. आणि मनापासून केलं तर तुला बी जमल. होय होय करण ना, मनापासून करण बाळू. आणि काही चुकलं तर तू आहेच की. बर बाळू, एक विचारू का रे? विचार की. अरे तिथं गेल्यावर मार तर नाही खावं लागायचं ना कोणाचा? मार? कोण मारणार तुला आणि कशा पायी? अरे बाबा, मागल्या वेळेला तो संग आलो होतो, किती हाणलं बाबा लोकांनी येड्यावानी. अरे अजून हाड मोकळी नाही झाली माझी. तसं तर काही व्हायचं नाही ना व? नाही ग, काळजी करू, असं काय बी होणार नाही. अरे बघ बाबा, तिथं लोक हाणत्यात, अंगावर तुटून पडतात फटाफट. अरे काय नाही होणार, नग काळजी करू. बरं आपण दोघच जायचं आहे का? नाही, अजून बी लोक येणार आहेत. त्यांच्या मेंढ्या असतील संग. मग बरं आहे बाबा. म्हणजे कसं समजे लोक संघ असले ना, मग काही काळजी नाही बघ. नाही तसं तू बी संघ असल्यावर तरी बी काही काळजी नसतेच म्हणा. बरं केव्हा जायचं आहे? त्याचा विचार करतो आहे मी. वेळा झालायस का? तुम्ही हाय बाय? आहे म्हणजे मला काय होणार? मला वाटलं तुम्ही गेलं. मूर्खा सारखं बडबड नको. काय झालेलं नाही मला. आणि तू गावात जाऊन आलास की नाही? होय. हे काय तिथनच येतो आहे. मग काय म्हणते परिस्थिती? पंचाची काय बी खबर नाही. का बाहेर पडत नाही का पंच? नाही, लय पडत नाही. आणि पंचाचा तात्याचा वाकडा आहे. का का ते ठावा नाही, पर दोघं संघ नसतात आता. आणि तात्या बी कामाला लागला आहे. तात्या आणि काम? होय. आणि ते बी बाळूकड. अच्छा, बाळूकडे. म्हणजे त्या बाळूनेच पंचाने तात्याला वेगळं केलंय. तर स्वतः गाव सोडून गेला तर गेला, जाताना माणसं फोडून गेलाय. असं आहे होय. म्हणून गाव आता असं चाललं आहे. म्हणजे हे समजा त्या बाळ्यानं केलं आहे. होय. मंगळू, त्या बाळूबद्दल काही समजलं का? काय चाललंय त्याचं ते? अहो देवी आहे संग एकदम नीट संसार चालला आहे त्याचा. कामाला बी लागला आहे. म्हणजे आपण त्याला गावाबाहेर काढलं तरी त्याचं काहीच बिघडलेलं नाही. होय. तिथं आपल्यापासून देवाप्पाला वेगळा केला, पंचापासून तात्याला वेगळा केला, आणि स्वतः निवांत फिरतो आहे मेंढरा सर्विस. अशी पूजा मांडतो की त्या बाळूचं सगळंच नष्ट करून टाकतो. जेव्हा तो दिव्यापासून वेगळा होईल तेव्हा त्याला कळेल की हा काळ भैरी म्हणजे नेमका काय ते. म्हणजे देवी बी मदत करते आहे होय त्याला? नाही, अजून नाही. ती कोण आहे हे तिलाच अजून माहित नाही. पण जोपर्यंत देवी त्याच्या बरोबर आहे, आपण बाळूचं काहीच बिघडवू शकत नाही. पण तिला का कळणार आहे का ती देवी आहे म्हणून? माहित नाही. पण जोपर्यंत आपण बाळूला संपवत नाही तोपर्यंत कळू नये हीच इच्छा आहे. आता तुम्ही म्हणता का बाळू देवीपासून वेगळा होणार, पण ती वेगळा होईल? बाळू येतो एका जागी जास्त वेळ राहणार नाही. आणि ही पूजा बाळूचं भविष्य ठरवणारी असते. राम राम पाहुणे. राम राम. राम 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 राम. तू तात्या ना? होय, बाळूच्या गावचा, अक्कोळचा. इकडं कसं काय येणं केलं? बाळूला भेटाया का? होय, म्हणजे भेटायला आलो होतो, पण आता त्याच्या संगच काम करणार आहे.
होय मग बाळू भेटला का? हा भेटला ना, त्याच्याकडून आलो मी आता इथं. हा, आणि तो बी इकडे येतोय. त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता अजून कोणी असेल तर घेऊन या बरं समजेस. बाकी कोणी नाही, आम्ही एवढीच आहे. हा? अरे एवढेच कोणीच नाही? अरे आमच्या गावात जर जरासा कालवा झाला ना तरी ह्याच्यापेक्षा 10 पट लोक जमा होतात. आता त्या बाळूला इकडे यायचं होतं तर पंच गेला त्याच्या वाड्यावर मायप्पाच्या. ए बाळू, बाहेर घेऊन या बाळूला त्या. ए बाळू, गाव सोडून जा असं म्हणले. मी म्हणलं थांबा पंच, यांच्या घरी काय करायचं ना त्यांना ठरवू द्या. तर घाबरला पंच मला. हा बघ बाळू आला. अरे हा, बरं झालं बाबा बाळू आला, नाहीतर जीवच गेला असता आपला. काय म्हणलं? काय नाही म्हटलं बाळू आला. असं होय. राम राम. ये बाळू. नाही या समध्यांना जमवलं आणि थांबून धरलं हितच. बरं केलं. तात्या, अरे तुझी बडबड करून यांचं डोस कमी खाल्लं काय? ए नाही रे, ए दोस्त का खाल्लं तुमचं म्या? हा? नाही अजिबात नाही. मग ते जाऊ दे, काय बोलणार होतास आमच्या संग? अरे माग मी बोललो नव्हतो का तुम्हासनी इथं चारा कमी आहे, आपण दुसरीकडे जाऊ म्हणून? हा, अरे ध्यानात हाय ना? होय हाय ध्यानात. मग त्याचं काय? अरे मी विचार करतोय का उद्याच निघायचं. अरे पण जायचं कुठं? इजापूरच्या बाजूला जायचं आहे. मी विचारपूस केली आहे, बक्कल चारा आहे तिकडे मेंढ्यास. हा चालतंय की, सकाळच्याला निघायचं का मग? वय लवकरच निघू. आणि अजून कोणी येणार असेल तर त्यांच्या बी कानावर घाला. हा, अरे कोणीच नाही, एवढेच माणसं आहे. आता मला सांग, आपल्या गावात खाटकन जरा वाजलं केवढे लोक जमा होतात. हा, आता आपण दोघं नाही का तळ्यावर गेलो होतो पवायला, हो बायका कशा पाहत होत्या इकडे, आणि तू जादू केली त्यांच्यावर आणि समजे लोक जमा झाले. बाळूने चमत्कार केला, चमत्कार केला, चमत्कार केला. अरे इथं तर कोणीच नाही. चमत्कार कर का काही कर, 4 जण जमा होतील फक्त. कोणी पाहणार नाही तुझ्याकडे. तात्या, बरं बाळू येतो आम्ही, उद्या सकाळच्याला भेटू. होय, आणि हे तर जमूया. हा, राम राम. ए तात्या, अरे जरा बडबड कमी करत जा की. हा, वैतागून गेली की तुला? अरे नाही नाही, मला वैतागून नाही गेले ते. त्यासनी जायचं होतं म्हणून गेले. मग आज चालले होते. मी त्यांना म्हणलं थांबा, बाळू येणार आणि तुम्ही चालले समजे, असं कसं चालन? थांबा म्हणलं, थांबले मग ते. आणि बडबडीचं म्हणशील तर मी आता आधीगत बडबड करत नाही. मी ठरवलंय आता काम करायचं, कामच करायचं नाही. आपल्या गावाचे लोकच किती बडबड करते. ते पंच कसा बडबड करतो, याचा कटाकडा व्हायचा, त्याचा कटाकडा व्हायचा, परत 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 ते मंगळूचं काय होतं. मी आलो शेतो जाऊ. हा सुंदरा, सुंदरा. हा, अहो काय म्हणत होता का तुम्ही? नाही ते कामाच्या विचारात ऐकलंच नाही बघा. कामाच्या का बाळ्याच्या? समज कळतंय मला. तू आय असली तरी मी बा आहे त्यात. समजा ठावा आहे ना व, कशा पायी विचारता हा? हे बघ सुंदरा, बाळ्या असो नाही तर भीमा भैरू, समधी आता मोठी झाली आहे. जबाबदारी घ्यायला लागत, 2 पैकी कमवून आणायला, आणि त्या पायी त्यासनी घरातनं बाहेर पडायला साव. मायेपोटी कवटावून बसण्यात काय अर्थ नाही. अहो म्या कुठं कवटावून बसले हाय? फोडलंय समज, काय बी म्हणणं नाही माझं.
आता तरी कवा म्हणा. आज पतूर नवऱ्याचा शब्द पडू दिला नाही मी. त्यो म्हणल त्योच केवळ. मग तुमच्या सकट समजा गावानं माझ्या बाळूला खुळा म्हणलं, दारावर धरलं, काय बी नाही म्हण. आय मला लगीन नाही करायचं. गंगी वरडू वरडू सांगत होती. माझ्याकडे आशेनं बघत होती. पर तुम्ही डोळं वाटाडलं, काय बी नाही म्हणलं. आणि आज बी पोरांच्या सुखापायी तुम्ही म्हणाल तसंच. काय बी नाही म्हणत. एवढं शब्द आज दाबून धरलं होत. समज मान्य आहे तुझ. शेवटी तू आहेस ना त्यांची. 9 महिने पोटात वाढवलं, लहानाचं मोठं केलं. अरे पण बाप म्हणून मी जरी कठोर वागलो असलो तरी त्यांचं भलं व्हावं म्हणूनच नव्ह. आपल्या लेकरांना समाजात मान मिळावा म्हणूनच नव्ह. बाळाच्या बाबतीत धोकाचं वागलो असून आज पतूर बोललो असेल त्याला घालून पाडू. पर लय जीव आहे माझा त्याच्यावर. अगं तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. पण तात्या भेटल्यापासून बरं वाटतंय बघा. बाळू मेंढ्या घेऊन कामाला जायला लागला. आता गंगीला बी चांगला हातभार लागला. आणि तात्याकडनं बाळूची खबर बी कळत जाईल. तात्यावर काय भरोसा नाही माझा. ईद बरं असेल तर हातभर सांगतोय त्यो. काय का असं ना, आपलं बाळू संग तर हाय. मग जाऊ द्या. बरं चला, तुम्ही तुमच्या कामाला लागा. मी आपली काय होय बरं झालं. डोळ्यातल्या दारा निघाल्या. मन हलका झालं बघ. सत्ते, आपल्याला नीट खाय नाही मिळालं तर काय होईल ग? असं कसं होईल? नाही, चुकून झालंच तर. मला नाही ठाव. उगा काहीतरी विचारू नका बघा. गंगू त्याचा मेंढ्यावर लय जीव आहे ना व. अहो तुम्हाला काय ठाव नाही वय. काय बी काय विचारता आहे? जे बोलायचं आहे ते सरळ बोला की. उगा इशे फिरवून नका बोलू. इथं नीट काय खाय मिळत नाही मेंढ्यास. असं कसं? बाकीच्यांच्या मेंढ्यासनी मिळतंय ना व. मग आपल्याच मेंढ्यासनी काय झालं आहे? अगं बाकीच्यांच्या मेंढ्यासनी तर कुठं काय मिळतंय? हा, मी बोललो की लोकांसंग. आज पत्र मिळत होतं ना व. मग आता तुम्ही आल्यावरच कसं काय मिळणं असं झालं आहे? ते काय मला ठाव नाही. समजा तर ठाव असते. हे कसं काय ठाव नाही? तर ते अगं मेंढ्यांच्या काळजी पोटी बोलतो आहे मी. बरं काय हाय डोसक्या?
काय करायचं आहे? मेंढ्यासनी घेऊन दुसरीकडे जायला पाहिजे. दुसरीकडं म्हणजे कुठं? जिथं मेंढ्यासनी पोटभर खायला मिळेल तिथं. जवळ जायचं आहे का लांब? जवळ जायचं आहे का लांब? विचारपूस केली आहे. जवळ तर कुठंच काय नाही, तेव्हा लांबच जावं लागेल. खरंच गरज वाटत असेल तर मग विचारायला. ए बाई, मी विचारलं का ते नाहीच म्हणणार आहे. तेव्हा तूच विचार की एकदा. नाही नाही, म्या नाही विचारायची. अगं माझ्यासाठी नाही तर मेंढ्यांसाठी तर विचार. नाही, म्या विचारायची आणि समजा माझ्यावरच यायचं बघा. काय बी नाही होणार. मी आहे की. काय नाही होत. तू विचार आणि तयार कर तिला. तुमच्या डोसक्यात काही वेगळं तर नाही ना? काय नाही. आणि सारखं काय विचारते ग? डोसक्यात काय आहे का नाही, डोसक्यात काय आहे का नाही? हा, तर मेंढ्यासनी खायला चालणार नाही, तुझं काहीतरी वेगळंच चालू आहे. मला सारखं राहून राहून असं वाटतं आहे की तुम्हाला जायचं आहे म्हणून हे समजा चाललं आहे. म्हणूनच डोक्यात ही समधी विचार येतात. अगं बाई, असं काय बी नाही. म्या काय एकलाच आहे का? गावातली लोक बी आहेत संग, ती बी यायचं म्हणतात. त्यांचं काय? ठीक आहे, मी विचारते आहे. नुसतं विचारू न ग, तयार कर तिला. बघते. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. मायप्पा, अय मायप्पा. राम राम. राम राम. काय रे, काय गप्पा रंगले आहेत? हा, आता चालायचंच. कुठं काय घडतंय, कोणाचं काय चाललंय, पोरं सरकार काय म्हणते. अरे पण एवढं राहती. अरे आता काय करतो, दिसभर कामाच्या तडक्यातून वेळच भेटत नाही. मग काय खबर आहे? आता कसली खबर. ते गोरं सरकार रोज नवं नवं हुकूम काढते आणि आपल्याच गावाला फासावली ते. आपल्यातच एकही नाही बाबा, म्हणून फावतोय त्यांचं. बाकी जाऊ दे, ते नेहमीच आहे. पण बाळूला गंगकर धाडलं असं मी ऐकलं आहे. होय, तिला बी आता कोण आहे म्हणलं, तिला मदत होईल. हे बरं केलं बघ, म्हणजे तुझी समधी पोरं रांकाला लागली म्हणायची. होय होय, आज पतूर बाळाचीच काळजी होती. आता ती बी मिटली असं म्हणायला काय हरकत नाही. चांगलं आहे बाबा. आज पुतूर तू समध्याचं चांगलं चितलं, तुझं बी चांगलंच होईल. होय होय, जा येतो. राम राम राम. हा. बोलली का गंगूताई संग? नाही अजून बोलती म्हणलं ना. व गडबड काय आहे? थांबा की जरा वाईस. अगं आता बोलायचं ठरवलंच आहेस तर बोलून घे की. थांबायचं काय त्यात? तुमचं काय चाललं आहे? आता सांगितलं की तुला. होय, बरं आत्ता विचारलं काय आणि सांच्याला विचारलं काय? लगेच मेंढ्यासनी काय होणार आहे? वय तसं नव, विचारायचंच आहे ना. व विचार की मग. गंगूताई, सत्तेच काम आहे तुझ्याकडे काय? बोल की सत्य. आणि तुला बोलायचं आहे तर बाळू का सांगतो आहे? त्यांचं काम आहे म्हणून. असं आहे वय, तुला बोलता येत नाही का? तसं नाही, तिनं बोलायला बरं असं मला वाटतं. बोल ग.
माळावर चारा संपत आलाय म्हणून. अरे देवा, कस काय? आता इतकं दिस झाली, समधी जण तिकडेच जातात ना व. कवा ना कवा तरी संपलच. हा, मग आता यांचं मत आहे की मेंढ्यासनी घेऊन दुसरीकडे जायचं लांब. नाही नाही, असलं काय करायचं नाही. असलं काय करायचं नाही म्हणजे? मेंढ्यासनी खाय चारा न ग का? अरे पर दुसरीकडं म्हणजे कुठं जायचं? इजापूरला.